अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत अध्याय 5 भाग पहिला। श्री सुमती देवीला श्री दत्त प्रभूंचे वरप्रदान व श्रीपाद श्री वल्लभ जन्माचा वृत्तांत। औडुंबर वृक्षाजवळ अनुष्ठान करणाऱ्या श्री काशीनाथ पंडितांना भक्ती श्रद्धेने नमस्कार करून त्यांच्या पायाजवळ बसून देवरायाने प्रश्न विचारणा केली। हे गुरुदेव, स्मृतुगामी श्री दत्तप्रभूंनी पिठिकापूरच्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी दिव्य अवतार घेतला असे आपण सांगितले। त्यांचा अवतार वृत्तांत, त्यांच्या दिव्य लीला आम्हाला सांगा। श्री दत्तानुग्रह प्राप्त श्री काशीनाथ पंडितांनी श्रीपादांचा जन्म वृत्तांत आणि त्यांच्या लीला देवरायाच्या द्वारे सर्व भक्तांना वर्णिल्या। पूर्वकाली महाविंध्य पर्वताच्या दक्षिणेला प्राग समुद्रात सागर किनाऱ्याला त्रिलिंग देशाच्या सरहद्दीवर भीममंडलाच्या पहिल्या भागात महापुण्यक्षेत्र पिठिकापुरात कौशिक गोत्री आपस्तंभ शाखी सुमती राज शर्मा हे पुण्यवान दाम्पत्य राहत होते। ते वेदोक्त कर्मानुसार पुराणकालीन महर्षी सारखे आपले आयुष्य व्यतीत करीत होते। त्यांना 2 पुत्र होते। पूर्वजन्म प्रारब्धामुळे एक पायाने अधू व दुसरा अंध होता। ते दाम्पत्य या घटनेला आपले दुर्भाग्य समजून उत्तम पुत्र प्राप्तीसाठी श्रीपादगया क्षेत्रात श्री दत्तप्रभूंची सेवा करून त्यांच्या अनुग्रहाची वाट पाहत होते। याशिवाय उत्तम संतानासाठी महात्मा लोकांच्या उपदेशानुसार व्रत वैकल्य, दान धर्म, पूजा, होम इत्यादी करीत असत। त्याच दिवसांमध्ये त्यांच्या घरी पितृश्राद्ध होते। राज शर्मा आपले नित्य कर्मानुष्ठान पूर्ण झाल्यावर श्रीपादगया क्षेत्रात देवदर्शन व श्री दत्तांची सेवा करण्यासाठी गेले होते। सुमती देवी पितृश्राद्धासाठी भोजन व्यवस्था करीत होती। आमंत्रित भोक्त्यांची जेवणास येण्याची वेळ झाली होती। सुमती आपल्या पतीची वाट पाहत होती। तेवढ्यात भक्तवत्सल श्री दत्तप्रभू सुमती देवीची परीक्षा घेण्यासाठी संन्यास वेश धारण करून तिच्या घरी भिक्षा घेण्यासाठी आले। माता भिक्षांदेही असे म्हणून पुकारले। हे सुमधुर शब्द ऐकून महासाध्वी सुमती देवी बाहेर आली। भिक्षा मागणाऱ्या यतीकडे पाहून तिला खूपच आनंद झाला। भिक्षेसाठी आलेल्या यतीचे तेजस्वी मुखकमल पाहून सुमती देवीच्या मनात विचार आला की हा आलेला यतीश्वर काही सामान्य संन्यासी नसावा, कोणीतरी अवतार पुरुष असावा। श्री दत्तप्रभू दररोज माध्यान्हकाली आपल्या इच्छेनुसार कोणत्याही एका घरी जाऊन भिक्षा मागत असत। या संन्यासाचे येणे हे देवरहस्य असावे असा विचार करून सुमती देवीने त्या यतीश्वराला भक्तिपूर्वक आपल्या घरात यावे अशी विनंती केली। श्राद्धाच्या दिवसात भोक्तांचे जेवण झाल्याशिवाय इतरांना जेवण दिले जात नाही। जर असे झाले तर पितृदेवता निराश होऊन परत जातात। हे माहीत असूनही सुमती देवीने भिक्षा मागण्यासाठी आलेल्या यतीश्वराला श्री दत्तप्रभू समजून अत्यंत भक्तीने श्रद्धापूर्वक घरात बोलवून आसनस्थ केले व भिक्षा वाढली। यतीश्वर जेवण करत असताना महासाध्वी सुमती देवीने विचारणा केली, हे स्वामी, आपण कोण आहात? आपल्याला पाहून मला खूपच आनंद होत आहे। माझा आपल्याशी मागच्या कोणत्या तरी जन्माचा ऋणानुबंध असावा। आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखे व आपल्याशी संभाषणही केल्यासारखे वाटते। आपले मुखकमल पाहून माझे जन्मजन्मीचे पाप नाहीसे झाले असे वाटते आहे। आपल्या आगमनाने माझे घर पवित्र झाले आहे। आपण असामान्य आहात। आपण सद्गुरु स्वरूपी श्री दत्तप्रभूच आहात, यात काहीच संशय नाही। स्वामी, तुम्ही आपले निजदर्शन देऊन माझ्या जन्माचे सार्थक करा अशी सुमती देवीने यतीश्वरांना प्रार्थना केली। त्यावेळी श्री दत्तप्रभूंनी त्या मातेची प्रार्थना ऐकून 3 मुखे व 4 बाहूंच्या रूपात सुमती देवीला दर्शन दिले। श्री दत्तप्रभू सुमती देवीची भक्ती व श्रद्धा पाहून प्रसन्न झाले व सुमती देवीस म्हणाले, हे माते, आपल्या पतिदेवांची व घरातील वडीलधाऱ्यांची अनुमती न घेता भुकेलेल्या मला भोजन देऊन संतृप्त केलेस। मी खूप आनंदित झालो आहे। तू महासाध्वी शिरोमणी आहेस, सद्गुण संपन्न आहेस। तू आपल्या पतीला परब्रह्म स्वरूप मानून पूजा केलेली साध्वी आहेस। तू नित्य निरंतर माझे स्मरण करणारी माता आहेस। तुझ्या भक्ती श्रद्धेने आनंदित होऊन मी तुला एक वरदान देऊ इच्छितो। तू तुझी इच्छा व्यक्त कर असे स्वामी म्हणाले। सुमती माता स्वामींना म्हणाली, हे स्वामी, या जगात आपण जाणत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही। तुम्ही सर्वज्ञात असलेले सर्वांतर्यामी आहात। स्वामी, माझी काय इच्छा आहे हे तुम्ही जाणत नाहीत काय? आम्ही भोगभाग्यात नाही तरी पण भोजनाची कमतरता नाही।
अष्ट ऐश्वर्य नाही तरी पण अन्नवस्त्राची कमतरता नाही. आमच्या परिवारात फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे. हे करुणा सागर श्री दत्त प्रभू, आम्हाला अनेक संताने प्राप्त झाली, त्यापैकी फक्त 2च जीवित राहिली. त्यापैकी एक पायाने अधू व दुसरा अंध आहे. या 2 अपंग मुलांच्या बरोबर आमचे जीवन अपूर्ण आहे. वृद्धावस्थेत आमचा उद्धार करणारा पुत्र नाही, हीच आमची चिंता आहे. तुम्ही पहाडासारखी महान चिंता हरण करणारी चिंतामणी आहात. तुम्हीच आमचा सहारा आहात. हे पुंडरीकांक्षा, आपण पुराण पुरुष आहात, पुरुषोत्तम आहात. तुम्ही आमच्या रक्षणार्थ माझ्या पोटी जन्मास येण्याचे वरदान द्यावे, अशी सुमती देवीने श्री दत्तस्वामींना प्रार्थना केली. स्वामी म्हणाले, माते, ज्या क्षणी मी तुला आई म्हणून हाक मारली त्या क्षणी मी तुझा पुत्र झालो. हे माता सुमती, तुझ्या पोटी मी जन्म घेईन, परंतु त्यासाठी माझी एक अट आहे. तुझ्या पोटी जन्म घेतल्यानंतर कुमारावस्थेत असताना जे मी मागेल ते तुला द्यावे लागेल, तरच मी तुझ्या पोटी जन्म घेईन. सुमती देवीने दत्तप्रभूंची अट मान्य केली व म्हणाल्या, हे दीनबंधू दयासागरा, तुम्ही देवादी देव आहात. तुम्ही मला आई म्हणून एक हाक मारलीत, यातच माझ्या जन्माचे सार्थक झाले. असे म्हणून सुमती देवीने श्री दत्तप्रभूंच्या पादपद्मावर आनंदाश्रूंचा अभिषेक केला. हे दत्तात्रया, आपल्या दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले. आपण भोजन घेतल्यामुळे आमच्या पूर्वजांना मुक्ती मिळाली. उत्तम संतान प्राप्तीसाठी आपल्यासारख्या करुणा समुद्राची आम्ही सेवा केली आहे. आजपर्यंत आम्ही असा विचार करीत होतो की आम्हाला नरकातून मुक्ती मिळण्यासाठी व आमच्या वंशाची वृद्धी करणारा योग्य पुत्र आम्हाला नाही म्हणून आम्ही खूप चिंतेत होतो. आजपासून आम्ही निश्चिंत झालो. आपल्या दिव्य मंगल स्वरूपाने माझ्या पोटी जन्म घेऊन माझ्या जन्माचे सार्थक करावे, अशी स्वामी चरणी सुमती देवीने प्रार्थना केली. हे ऐकून स्नेहार्द नजरेने पाहून दत्तात्रय स्वामींनी सुमती मातेला आशीर्वाद दिला. हे माते, एका शुभ मुहूर्तावर मी आपल्या पोटी जन्म घेईन, तोपर्यंत तुला वाट पाहावी लागेल. तेव्हा स्नेहपूर्वक ते मातेकडे पाहत त्या मातेच्या मांडीवर मी कधी बसेन असे अधीर होऊन विचार करीत अंतर्धान पावले. काही क्षणातच राजशर्मा घरी आले. अनुसया मातेने अत्यानंदाने आपल्या पतीला घडलेला सर्व वृत्तांत कथन केला. सुमती देवीचे बोलणे ऐकून राजशर्मा खूप आनंदित होऊन आपल्या पत्नीला म्हणाले, हे साध्वी, माझे कोणत्या जन्माचे पुण्य फळाला आले की तू मला पत्नी म्हणून लाभलीस. त्यामुळे मी धन्य झालो. भाग्यवशात आज श्री दत्तप्रभूंचे दर्शन तुला मिळाले. तू धन्य आहेस. पितृश्राद्धाचे फल आपण ज्यांना अर्पण करणार होतो ते स्वतःच येऊन त्यांनी आपल्या पूर्वजांना मुक्ती दिली. आमच्या मागील 100 वर्षापर्यंतच्या पिढ्यांचा उद्धार झाला. या प्रकारे राजशर्मांनी अनेक प्रकारे आपल्या पत्नीची प्रशंसा केली. काही दिवसानंतर सुमती देवीने पहाटेच्या पहिल्या प्रहरी एक स्वप्न पाहिले. त्या स्वप्नात श्री दत्तात्रय प्रभू प्रकट होऊन म्हणाले, हे माते, आपल्या पोटी जन्म घेण्याची वेळ आली आहे. सुमती मातेने उठून स्नान पूजादी नित्यकर्मे करून आपला पती राजशर्माला स्वप्नात पाहिलेला वृत्तांत सांगितला. ते दोघे खूप आनंदित झाले. एका शुभमुहूर्तावर ऋतुस्नात सुमती देवी व राजशर्मा या दाम्पत्याचे मिलन झाले व सुमती देवी गर्भवती झाली. त्याच काळात तिला अनेक शुभ शकुन दिसू लागले. 3रा महिना सुरू झाल्यावर राजशर्माने शुभ मुहूर्त पाहून पुत्र जन्मासाठी पुसवन विधी संस्कार केला. सुमती मातेला स्वप्नात उंच पर्वत, गोपुरे, देवालये अशा मंगलकारक गोष्टी दिसू लागल्या. एके दिवशी साक्षात शिवाचे दर्शन झाले. दिव्य स्वप्नांच्या अनुभूतीने सुमती माता आनंदविभोर झाली. सुमती मातेच्या 7व्या महिन्यात शुभ मुहूर्तावर राजशर्माने सुखप्रसवासाठी सीमंत विधी केला. डोहाळे जेवण या विधी अंतर्गत पंडित व सुवासिनींनी तिला अनेक शुभ आशीर्वाद दिले. सुमती मातेच्या हातामध्ये अनेक प्रकारची मिठाई व फळे देऊन सर्व योग्य सुपुत्राचा जन्म व्हावा असा आशीर्वाद दिला. सुमती देवी राजशर्मा दाम्पत्याने आलेल्या अतिथींचे स्वागत सत्कार केला.